एस-टी महामंडळ आर्थिक संकटात असताना चौकशीत अडकलेले 17 अधिकारी मात्र जबाबदारीविना त्याच पदावर आणि त्याच पगारावर, यावर आता मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. एस-टी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग वर्गे यांनी नेमकं प्रकरण काय आहे, चला पाहूया. मुंबईतून समोर आलेल्या माहितीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील कलम 17(अ) अंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल 17 अधिकाऱ्यांवर चौकशी सुरू आहे. या अधिकाऱ्यांचे अधिकार प्रशासनाने गोठवले असले तरी त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा पगार आणि प्रभाव मात्र कायम असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एस-टी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बर्गे यांच्या म्हणण्यानुसार एस-टी महामंडळ आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांचा आरामशीर प्रवास सुरू आहे. यापैकी काही प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, तर काही प्रकरणे न्यायालयातही सुरू आहेत. अंतिम निकाल कधी लागणार याबाबत स्पष्टता नसल्याने हे अधिकारी अजूनही प्रशासनावर प्रभाव टाकत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. यामुळे कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बर्गे यांनी यावर टीका करत म्हटले आहे की अधिकार गोठवले तरी प्रभाव मात्र गोठत नाही, अशी विचित्र परिस्थिती सध्या एस-टीमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान या अधिकाऱ्यांवर वेतनावर दर महिन्याला महामंडळाचे लाखो रुपये खर्च होत असल्याने आर्थिक संकटात असलेल्या एस-टीसाठी ही बाब अधिक चिंतेची ठरत आहे. म्हणूनच या अधिकाऱ्यांना इतर काम देण्यासाठी स्वतंत्र अभ्यास समिती नेमावी अशी मागणीही बर्गे यांनी केली आहे. या प्रकरणावर सरकार आणि एस-टी प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच एस-टी आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी NPC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि बातमी शेअर करायला विसरू नका.